हे आहे मंदिरा काय रे. हर हर महादेव. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आहोत आपण श्रीशैल्यममध्ये आणि आता निघालो आम्ही मल्लिकार्जुनांच्या दर्शनाला. तर बघा हा आम्ही घेतलेला आहे हा 300 रुपयावाला पास दर्शनासाठी. आतमध्ये काय मोबाईल नेण्याची परवानगी नाही इथं. तर आता आम्ही मोबाईल लॉकरमध्येच मोबाईल ठेवणार आहे. तर चला दर्शन करून येतो त्यानंतर भेटतो तुमच्याशी. पास घेतलेला आहे आपण पर 300 रुपये. तर आम्ही आहे तिघजण, आमचे झाले तिघांचे 900 रुपये. आपलं मल्लिकार्जुन या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं. तर आता आपण निघालो आहे श्री गणेशांच्या दर्शनाला. श्री गणेशांचं दर्शन इथलं घेतल्याशिवाय आपली यात्रा पूर्ण होत नाही. मित्रांनो हा आहे श्रीशैलम मधलं श्री गणेश साक्ष गणपती. आणि ह्याची मान्यता अशी आहे जर तुम्ही ह्या साक्ष गणपतीचं दर्शन केलं तरच ही यात्रा पूर्ण होती. मित्रांनो मंदिरापासून बाहेर आल्याच्या नंतर 200 मीटरच्या अंतरावर असा हा एक सेल्फी पॉइंट बनवलेला आहे मंदिर प्रशासनाने, जेणेकरून भोलेनाथचे भाविक भक्त आहेत ते अशा पद्धतीने इथे येऊन सेल्फी वगैरे काढतात आणि त्याचा आनंद घेतात. भक्तांसाठी असे कार्पेट हातरलेले बसण्यासाठी. अशा पद्धतीने मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या बाहेर लोक असे पूजा वगैरे करतात. मंदिरामधनं बाहेर पडल्यावर असे रस्ते लागतात आणि रस्ते जेवढे स्वच्छ आहेत आणि अप्रतिम. बघा रस्त्याला थोडी सुद्धा घाण नाही. हे मंदिराच्या बाजूला छानपणे असं गार्डन आहे. ह्याच्या बाजूला एक कुंड आहे. ते दावतो मी तुम्हाला बाहेर ना, आता सध्या तरी बंद आहे. तर मित्रांनो हे आहे कुंड मंदिराच्या जवळच आहे आणि हे रात्रीच्या वेळेस उघडतात. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे तुम्ही चारही बाजूने बघितलं तर जी मधली जी मूर्ती दिसती नंदींची आणि भगवान शंकरांची पार्वती मातेची ते सेम दिसतं. तर आत्ता बंद आहे. आपण त्याच्या आतमध्ये हात घालून शूट करतोय जाळ्यांच्या. हे आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मंदिराची बॅक साईड पाहू शकतो. शिल्प बघा खरंच कसे कोरीव काम किती छान आहे भिंतीवरचं.
या मंदिरापासून अगदी सुंदर आणि छान मंदिर. तर चला आतमध्ये जाऊन बघूया कोणती देवतांचं मंदिर आहे. इथं नंदी महाराज आहेत, विराजमान झालेले, त्यांचं दर्शन घेऊ. या साईडला पाहू शकता तुम्ही महादेवांची पिंड आहे. अशी छोटी छोटी मंदिर आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये. इथं 3 पिंड आहेत. पाहू शकता तुम्ही बांधकाम किती सुंदर पण. या साईडला श्री गणेशांची मूर्ती स्थापित केलेली आहे. भोलेनाथांच्या नंदी महाराज आणि या परिसरामध्ये ज्योतिर्लिंग आणि नंदी महाराजांचे खूप मंदिर आहेत. पण इकडं आलं इथं काय इथं पण घंटा वाजा बोल. मोठा घंटा आहे बघा. तर आपण इथं रूम घेतलेला आहे आणि रूम स्वस्त आहे. AC रूमचे त्यांनी 1200 रुपये चार्ज लावला. रूम पण छान आहे. तर आता आपण दर्शन वगैरे करून आलो आहे. ते मंदिरापासून फक्त 1 किलोमीटर आहे. म्हणजे रिक्षाची काय गरज नाही, काय नाही, गाडी घेऊन जायची गरज नाही. पार्किंगला पण व्यवस्थित जागा आहे आणि पायी जाऊन येता येतं दर्शनाला पण. पार्किंग आतमध्ये पार्किंगची सुविधा छान आहे. आपला बघा सिल्वर घोडा कसा थांबलाय. चला तर आता आपण इथनं चेकआउट करतोय. आहे रूम. अवघं 2200 रुपये भाडं आहे 24 तासासाठी. बघा AC वगैरे छान आहे. बेसिंग आहे. इकडं बाथरूम आहे. गिझर आहे. 24 तास गरम पाणी आहे. हा रस्ता सिंगल आहे आणि साईडला एवढी मोठी दरी आहे. त्यामुळं इथं कुठं थांबवता पण येत नाही गाडी, काय नाही. डबल गाडी. तर गाडी थांबवून पूर्ण इथलं शूट घेतला असतो. खूप सुंदर दिसतंय. उजव्या साईडला जे नजर आहे नाहीला जाईल. चला आपला यार बाजूला बसा ना. मध्ये जाईल वर असले.
काय रे कशामध्ये येतात काय काय पाहिजे होतं त्याच्यात फारसन घेतलं का ते वाटून टाकलं असं खायला पण तो गेला असता ना तर बेंगळुरूवरनं जावं लागलं असतं. अनंतपुरम, कर्नूल, अनंतपुरम, बेंगळूर, मग सेलम असं करत जावं लागलं असतं. हा रूट कुठनं गेला डायरेक्ट आता यो चाललाय. आता त्याच्या पुढे येईल आपल्याला कानिगिरी म्हणून गाव आहे, सिटी मार्कपूर, कज्जलकोंडा. नाही मेन सिटी चेन्नई लागते का? चेन्नई आहे याला. चेन्नईमध्ये पण बघण्यासारखं भरपूर आहे. 3-4 मंदिर आहेत मोठी मोठी. गोल्डन टेम्पल आहे, पाटमाश्री मंदिर आहे, अग्नी मंदिर आहे. आपण वेगळ्या रस्त्याने बरोबर तिथे लेफ्टला टर्न मारायला पाहिला होता. ह्याच्याकडे हे होतं पण आपण मॅपवर हे टाकलं होतं ना कन्याकुमारी. त्यामुळे इकडे रूट घेतला. जवळच इकडे ते टाकलं. आपण ती दावला असतं पातल गंगा दावला असतं. ठीक आहे चला. मित्रांनो माझ्या चॅनलवर जर आपण नवीन असाल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा ब्लॉग आपण इथंच थांबवतोय. भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये. गुड आफ्टरनून.